बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा, भक्तियोग. या भक्तियोगाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या भक्तियोगामध्ये आपण आजपर्यंत 7 भाग पाहिलेले आहेत. 164 ओव्या झालेल्या आहेत आणि 14 श्लोक झालेले आहेत. आज आपण श्लोक नंबर 15 आणि ओवी नंबर 165च्या पुढे आपण बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागामध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर भक्तियोग, या भक्तियोगामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेश करताना भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्ती मार्गानं तुम्ही मोक्षापर्यंत कसं पोहोचू शकता. भक्ती मार्गामध्ये दोन दोन पद्धतीच्या भक्ती आहेत. एक सगुण भक्ती आहे, एक निर्गुण भक्ती आहे. सगुण भक्तीने आपण भगवंताची प्राप्ती करून घेतो. सगुण भक्ती अतिशय सोपी आहे. काय तर फक्त चित्त स्थिर करायचं, नित्ययुक्त व्हायचं आणि उत्कृष्ट श्रद्धेने भगवंताला भजायचं. आणि दुसरी जी निर्गुण भक्ती आहे त्यासाठी जंगलात जाऊन तपश्चर्या करावी लागते, अष्टांग योग करावा लागतो, कुंडलिनी जागृत करावं लागते, ऊन वारा पाऊस यांचे थपेडे झेलावे लागतात. तिथं कोणी नसतं, झाडांनाच मित्र बनावं लागतं. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे असं अवघड भक्ती करण्याच्या ऐवजी तू सगुण भक्ती कर आणि भक्ती मार्गाला लाग. आता भक्ती मार्ग म्हणजे नेमकं काय, भक्ती नेमकी करायची कशी, भक्ती करायची कोणाची, भक्ती केल्यानं नेमकं काय होतं, या सगळ्याचे उत्तर भगवंतांनी या अध्यायात दिलेले आहेत. भगवंत म्हणतात की भक्ती करण्यासाठी पहिल्यांदा भक्ताने त्याची कर्मे ही श्रीकृष्णाला म्हणजे भगवंताला अर्पण करायची आहेत. कर्मे अर्पण केली की मग मन व बुद्धी ही निश्चयाने भगवंताच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. म्हणजे भगवंताला अर्पण करायचे, मन आणि बुद्धी ही भगवंताच्या ठिकाणी ठेवून द्यायची. मग काय होतं की तुमच्यातला दुजेपणा हा संपून जातो. आणि मग आपण सर्व व्यापक असा जो भगवंत, त्याची आपण भक्ती करण्यास तत्पर होऊन जातो. भगवंत म्हणतात की मन आणि बुद्धी जर तुला सर्व काळ मला अर्पण करणं जमत नसेल तरी काही हरकत नाहीये. 8 प्रहरामध्ये फक्त एक क्षण जरी तुझी मन आणि बुद्धी मला माझ्याकडे लावलीस तरी बस झालं. एवढं जरी केलं तरी तू हळूहळू विषयाची अरुची तुझ्या मनात निर्माण होईल आणि प्रपंचात जे तुझं चित्त गुंतलेलं आहे ते हळूहळू बाहेर निघेल आणि अशा पद्धतीनं तू विषय भोगातून निघून जाऊन माझ्या ठिकाणी लीन होशील आणि मद्रूप होऊन जाशील. म्हणजेच तुला मुक्ती मिळेल. हा जो अभ्यास आहे, एक क्षण भगवंताला द्यायचा आणि हळूहळू भगवंताच्या दिशेने वाटचाल करायची. विषयातून अरुची निर्माण होते, संसारातून मन ऑटोमॅटिक निघून जातं. याला सहज योग असं म्हणतात. या सहज योगाच्या साह्याने आपण भक्ती मार्गावर मार्गक्रमण करत आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो, मद्रूप होऊ शकतो आणि मोक्ष प्राप्ती
करून घेऊ शकतो. आता भगवंत म्हणतात की हे सुद्धा जर तुला जमत नसेल, हे सुद्धा सुद्धा तुला करणं यासाठी जर तू असमर्थ असशील, तर काय करू नकोस. तुझं जे काही नेहमीचं दिवसाचा दिनक्रम चाललेला आहे तो तसाच चालू दे. इंद्रियांना कोंडू नकोस, उपभोग कमी करू नकोस आणि स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नकोस. कुळधर्म यथाविधी कर. तुझी जी काय कर्मे आहेत, जी योग्य कर्मे आहेत ती कर. अयोग्य कर्म करू नकोस आणि तू सुखाने अशा पद्धतीने सुखाने वागण्याची तुला मुभा आहे. फक्त तू जी कर्मे करशील ती माझ्या उद्देशाने कर. जी काय तू कर्मे करशील ती भगवंताच्या उद्देशाने. उद्देश काय? भगवंत प्राप्ती. एवढा एकच उद्देश ठेव. मग तुला इंद्रिय तुला कोंडण्याची गरज नाहीये. म्हणजे इंद्रिय निग्रह करण्याची आवश्यकता नाहीये. सुखाचा उपभोग कमी करण्याची आवश्यकता नाहीये. तुझ्या तुझ्या जातीचा अभिमान तू ठेव. कुळधर्म कुळाचार सगळे यथाविधी तुझे चालू देत. फक्त जी तुझी कर्मे आहेत ती तू कर्मे योग्य कर्मे कर. अयोग्य कर्मे करू नकोस आणि तुला सुखानं राहण्याची वागण्याची तुला मुभा आहे. फक्त जी तू कर्मे करशील ती मी करतो असं म्हणायचं नाही. जी कर्मे करतो ती मी करतो असं म्हणू नको. त्यामुळं काय होईल की कर्तृत्व अभिमान हा मनातून गळून पडेल. म्हणजे मी करतो, मी केलं, मी हे तुझं ऑटोमॅटिक गळून पडेल आणि त्यामुळं काय होईल की प्रवृत्ती निवृत्तीचं ओझं बुद्धीवर पडणार नाही आणि अशा पद्धतीनं चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी अखंड राहते आणि एकनिष्ठेनं आपण जी कर्मे ते भगवंताला अर्पण केली म्हणजे शरीर त्यागानंतर म्हणजे मृत्यूनंतर असा भक्त मदपदास येतो म्हणजे मद्रूप होतो. म्हणजे भगवंताची प्राप्ती त्याला होते. आता हे सुद्धा एखाद्या भक्ताला जमत नसेल की आता पहिल्यांदा काय सांगितलं भगवंतानी की मन आणि बुद्धी अर्पण कर. ते जमत नसेल, दिवसभर तसं करणं जमत नसेल, 8 प्रहरातून एक क्षण फक्त मन आणि बुद्धी अर्पण कर असं भगवंत म्हणतात. मग समजा तेही जमत नाहीये तर भगवंतच कर्मयोग सांगतात. काय की जी तू कर्मे करणार ती सगळी माझ्या उद्देशानं कर आणि कर्मे मी केले असं सांगू नको. कर्माचा अभिमान बाळगू नकोस तरी चालेल. समजा हा कर्मयोगही कुणाला जमत नाही समजा, तर भगवंताने अजून सोपं केलेलं आहे. काय कर की मनाचा फक्त संयम कर आणि अनन्य भावाने भगवंताला शरण जा आणि सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. एवढं तरी करू शकतो. कर्मयोग सुद्धा जमत नाहीये तर एवढं तर करू शकतो. मनाचा संयम करायचा, भगवंताला शरण जायचं आणि कर्माच्या फलाचा त्याग करायचा. कर्म मी केलं केलं असं म्हणायचं नाही. कर्मफलाचा त्याग करा असं सांगितलं भगवंताने. तर असं केल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची मुक्तता होते. कारण जी कर्म असतात, चांगली कर्म असू देत किंवा वाईट कर्मे असू देत, ती कर्म जर शिल्लक राहिली तर त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे चांगली कर्म असतील तर त्या कर्माचं सुख भोगण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो. वाईट कर्म असतील तर ते कर्माची फेड करण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे दुसरा जन्म जर घ्यायचा नसेल तर ही सगळी कर्म तुम्हाला इथंच याच जन्मात न्यूट्रल करावं लागतील, झिरो करावं लागतील. मग ती कशी करणार? ती कर्म भगवंताच्या उद्देशाने करायची, भगवंताला अर्पण करायची, संपला विषय. आणि कर्माच्या फलप्राप्तीची इच्छा ठेवायची नाही. असा जर तू अभ्यास केला तर या अभ्यास योगाने ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्तीनंतर ध्यान करता येतं आणि सर्व मनोवृत्ती व धर्म ध्यानाला आलिंगन देतात आणि मग आपोआपच शांती प्राप्त होते. इच्छा नाहीशी होते, फळाची इच्छा नाहीशी होते आणि मग शांती प्राप्त होते.
आणि शांती प्राप्त झाल्यानंतर यालाच अभ्यास योग असं म्हणतात. आणि हे केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. भगवंत पुढे काय सांगतात बघा, अर्जुनास उपदेश करताना सांगतात की तू जो कोणाचाही द्वेष करत नाही, जो सर्व भूतांचा मित्र आहे, जो दयाळू आहे, जो ममत्व शून्य आहे. ममत्व शून्य म्हणजे स्वतःवर प्रेम करणारे लोक असतात. काही झालं तर माझं बरोबर, काही झालं तर मी सगळ्यात श्रेष्ठ, काही झालं तर काही होऊ देत, ते असं पटवून सांगतात की मी जे केले ते बरोबरच आहे. याला म्हणतात ममत्व. आणि जो ममत्व शून्य माणूस असतो तो स्वतःप्रमाणे दुसऱ्याला समजतो, दुसऱ्याप्रमाणे स्वतःला समजतो, कंपॅरिझन करत नाही. त्याचं स्वतःवर प्रेम नसतं, त्याला ममत्व शून्य म्हणतात. सुख व दुःख याला जो समान लेखतो आणि जो क्षमावान आहे, असा मनुष्य. पुढे भगवंत प्रिय भक्ताची व्याख्या सांगतात की भक्त प्रिय कुठले भक्त प्रिय असतात भगवंताला, की जे सदा सर्वदा संतुष्ट असतात. बघा, काही लोक किती मिळू देत, काही मिळू देत, सगळं व्यवस्थित असलं तरी काही ना काहीतरी त्यांची तक्रार असते, असंतुष्ट असतात, समाधानी नसतात. ज्याला सुरुवातीला शेतात मजुरी करत असतो समजा एखादा मनुष्य, दिवसाला त्याला 150-200 रुपये, 250-300 रुपये मिळत असतात. मुलगा मोठा होतो, कलेक्टर होतो, मोठ्या पदावर जातो, हा वडिलाला घेऊन आपल्या बंगल्यात जातो. मग बंगल्यात गेल्यानंतर त्याला सगळं सुखसोयी सगळ्या मिळायला लागतात त्या शेतमजुराला. तरी पण तो तक्रार करतो की हा हाताखालचं गडी मला नीट बोलत नाहीये, किंवा तो माळी नीट काम करत नाहीये, किंवा इथं ऊनच येत नाही. अशा काही ना काहीतरी तक्रारी करत असतात. असे जे लोक असतात की जे संतुष्ट नाहीयेत, ज्यांचं ज्यांचं स्थिर चित्त नाहीये, किंवा अशा लोकांना भगवंताची प्राप्ती होत नाहीये. मग कुणाला होती, की ज्यांचं चित्त सदा सर्वदा संतुष्ट आहे, ज्यांचं चित्त स्थिर आहे, मनाचा संयम झालेला आहे, निश्चय बळकट आहे आणि मनबुद्धी ही भगवंताला अर्पण केलेली आहे, असे भक्त भगवंताला प्रिय आहेत. आणि असा भक्त कोण आहे सध्या भगवंताच्या समोर आहे, तो म्हणजे अर्जुन आहे. नंतर अजून भगवंत भक्ताचीच कोणता भक्त प्रिय आहे त्याच वर्णन करतात. काय म्हणतात बघा भगवंत, की ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही, म्हणजे राग येत नाही ज्याच्यापासून, किंवा लोकांपासून ज्याला संतोष होत नाही, आणि विषयासंबंधी आनंद, क्रोध, भय, त्याग, त्रास या सर्वांपासून जो मुक्त आहे, तो मला प्रिय आहे. म्हणजे काय, थोडक्यात काय, की जो निरीच्छ झालेला आहे, ज्याला सुखाची इच्छा नाहीये, दुःखापासून त्याला काही फरक पडत नाहीये, लोक ज्याच्यावर प्रेम करतात, लोकांपासून याच्यापासून लोकांना त्रास नाहीये, असा जो न्यूट्रल झालेला जो मनुष्य असतो, तो भगवंताला प्रिय असतो. अजून प्रिय भक्ताचं वर्णन करताना भगवंत काय सांगतात, की जो भक्त निस्पृह आहे, अंतर्बाह्य पवित्र आहे, जो दक्ष आहे, उदासीन, निर्मय आणि फलाच्या इच्छेने कोणतेही कर्म न करणारा, असा जो भक्त आहे, तो भगवंतास प्रिय असतो. आणि अशा भक्तावर भगवंत स्वतःचे पंचप्राण ओवाळून टाकतात. म्हणजे आपल्याला जशी भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असते, तसेच भगवंताला सुद्धा अशा प्रिय भक्ताचा शोध त्यांचा चालूच असतो.
असा प्रिय भक्त मिळावा असं त्यांनाही माहिती वाटत असतं. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज आता आपण पुढचा भाग म्हणजे भाग नंबर 8 मध्ये श्लोक नंबर 15 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. या भागात सुद्धा प्रिय भक्ताचं वर्णन आलेलं आहे. काय म्हणतात बघा भगवंत, ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही व लोकांपासून ज्याला संतोष होत नाही, नाही संतोष नाही, संताप होत नाही, सॉरी, ज्या लोकांपासून ज्याला संताप होत नाही आणि विषयासंबंधी आनंद, क्रोध, भय, त्रास या सर्वांपासून जो मुक्त, तो मला प्रिय. भगवंतांनी व्याख्याच करून टाकली. भगवंताला कोण प्रिय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ओळी नंबर 165च्या पुढं, तरी सिंधूचे माझे जळचरा भय निपुजे आणि जळचरी निंबुगिजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे जयासी संखी न लगे आणि जयाचे आगे न शिणे लोकू किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबुगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयद्वेगर हितू याही वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा गामज मोहो काय सांगो तो पिढियाओ हे असो जावे जीवो माझे नीतो जो निजानंदे धाला परिमाणू आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभू जो. ज्याप्रमाणे समुद्र क्षोभला असता जलचरांना त्याची भीती वाटत नाही व जलचरांचा पुष्कळ समुदाय वाढला असता समुद्रही त्यांचा कंटाळा करत नाही. बघा, समुद्र किती खवळला, जोरजोरात लाटा उसळत आहेत, सोसाट्याचा वारा सुटला आहे, उंच उंच इमारती एवढे लाटा उसळत आहेत, असा समुद्र खवळलेला आहे. असा समुद्र खवळला म्हणून त्यात राहणारे जे जलचर असतात, मासे असतील, मगरी असतील, कितीतरी प्रकारचे जलचर असतात, त्यांना भीती वाटते का हो समुद्राची? नाही वाटत. किती खवळला समुद्र, काही झालं तर त्या जलचरांना भीती वाटत नाही. किंवा जलचर जर भरपूर वाढले, काही वेळेस समुद्रामध्ये पावसाळ्यात वगैरे भरपूर मासे वाढतात, त्यांचे प्रजनन झालं की झुंडीच्या झुंडी माशांचे निर्माण होतात. असं झाल्यानंतर समुद्राला त्यांचा कंटाळा येतो का? नाही. त्याचप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला खेद वाटत नाही व ज्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही, म्हणजे असा जो मनुष्य आहे की जे उन्मत्त जग, जे त्रास देणारं जग आहे, तरी सुद्धा त्याला खेद वाटत नाही, आणि की किंवा ज्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही, असा जो मनुष्य आहे, हे असा जो भक्त आहे, प्रिय भक्ताची व्याख्या सुरू आहे सध्या. हे म्हणजे जग कसं जरी वागलं तरी त्याला काही फरक पडत नाही त्याच्याशी, किंवा त्याच्यामुळे जगाला त्रास होत नाही. फार काय सांगावे. शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत असे मानून जो प्राणी मात्रांना कंटाळत नाही, असा जो मनुष्य आहे, असा जो भक्त आहे, की आपण सर्वांचा जीव आहोत असे मानून जो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. जसं आपण आपल्या अवयवांना कंटाळत नाही, हात आहे मला, पाय आहे मला, आता रोज कुठं हात वागवायचे, हे हातांचा कंटाळा आला बाबा,
असं आपल्याला कधी वाटतं का? असं कधी वाटत नाही. तसंच आपण सर्वांचा जीव आहोत असे मानून जो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. जग हेच शरीर बनल्यामुळे ज्याच्या आवडती नावडती नावडती गोष्ट असा भेद राहत नाही. एखादी गोष्ट आवडती आहे, एखादी गोष्ट नावडती आहे, असा भेदच ज्याच्या मनात राहत नाही व अशा प्रकारे द्वैत्व भाव नाहीसा झाला म्हणजे ज्याच्या ठिकाणचे आनंद व क्रोध हे विकार नाहीसे होतात. म्हणजे काय? हा समभाव म्हणतात त्याला. आनंद असला तरी तो ठीक आहे, दुःख असलं तरी ठीक आहे, काही फरक पडत नाही त्याच्यावर. आनंदानं हुरळून जात नाही, दुःख आलं म्हणून व्याकुळ होत नाही. म्हणजेच काय, अशा भक्ताच्या मनातून द्वैत्व भाव नाहीसा झालेला असतो आणि त्यामुळे त्याच्या मनातले काम आणि क्रोध हे विकार नाहीसे झालेले असतात. आनंद झाला म्हणून हुरळून जात नाही किंवा दुःख झालं म्हणून जो क्रोधित होत नाही, कोणी त्रास दिला म्हणून क्रोधित होत नाही. याप्रमाणे सुख दुःखापासून ज्याला बाधा होत नाही, जो भय, उद्वेग इत्यादींना इत्यादिकांना दिकांनी रहित असतो. बघा, भक्त कसा आवडतो भगवंताला, की जो सुख दुःखापासून ज्याला बाधा होत नाही किंवा भय व उद्वेग यांच्यापासून तो लांब आहे. त्याला कशाची भीती वाटत नाही. उद्वेग म्हणजे नाही का, आपण दुःखानं उद्वेग होतो, आपला रागावून उद्वेग होतो, तसंही त्याला होत नाही. आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही जर तो माझी भक्ती करत असेल, म्हणजे एवढा उच्च प्रतीचा जर तो असेल, तो भक्त की ज्याला सुखानं फरक पडत नाही, दुःखानं फरक पडत नाही, त्याच्या मनातला द्वैत्व भाव नाहीसा झालेला आहे, एवढा विचारी जो भक्त आहे आणि एवढा असून सुद्धा जो भगवंताची भक्ती करतो. बघा, एवढं जर ज्ञान कुणाला आलं ना, तर जसं पैसा पचवता येत नाही, तसं काही लोकांना ज्ञान सुद्धा पचवता येत नाही. मग हे असंच कसं? हे तसंच कसं? भगवंत कुठं आहेत? कुठं दिसतायत? दिसतायत का कुठं? मग ही पृथ्वी चालवते ते भगवंत कशावरून? असे नाना प्रकारचे प्रश्न हे ज्ञानी लोक विचारू लागतात. म्हणजे त्यांना ज्ञान सुद्धा पचत नाही. पचायची ताकद नसते. तर भगवंत इथं तेच सांगत आहेत, की एवढं सगळं असून सुद्धा जो माझी भक्ती करतो, तर त्याची मला फार आवड असते. म्हणजे ज्याच्यात ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत आणि तरी सुद्धा तो भगवंताची भक्ती करतोय, असा भक्त मला आवडतो, असं भगवंत म्हणतात. त्या प्रेमाचे मी वर्णन काय करू? अशा भगवंताच्या प्रेमाचे मी वर्णन काय करू? असं भगवंतच म्हणत आहेत. इतकेच नव्हे तर तो माझ्या प्राणाचा प्राण आहे. असा भक्त जो असतो तो माझ्या प्राणाचा प्राण आहे. माझ्या हृदयाचं हृदय आहे ते, असं म्हणतात. जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे, तो पूर्णतापरूप तरुण तरुण स्त्रीचा पतीच होय. म्हणजे असा जो भक्त आहे, जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जन्मास आलेला आहे, तो पूर्णता रूप तरुण स्त्रीचा पतीच होय, असं म्हटलेलं आहे. म्हणजे एवढं असे भक्त भगवंताला एवढे आवडतात, की जसं आपल्याला आपली पत्नी आवडते, तसं भगवंताला अशी भक्त त्याहूनही जास्त प्रिय आहेत. श्लोक नंबर 16, त्याचा श्लोकार्थ आपण बघूया आता. अजूनही जो आवडता भक्त आहे त्याचेच वर्णन आहे यात सुद्धा. जो भक्त निस्पृह, अंतर्बाह्य पवित्र, दक्ष, उदासीन, निर्मय,
व फलाच्या इच्छेने कोणतेही कर्म न करणारा असा असतो, तो मला प्रिय आहे. अजूनही प्रिय भक्ताचीच व्याख्या सुरू आहे. भगवंताला कोणते भक्त प्रिय असतात? म्हणजेच थोडक्यात आपण भगवंताची भक्ती करतो, आपण भगवंताची आराधना करतो, तर आपण कसं असावं? हेच इथं भगवंताने सांगितलेलं आहे. जयाचिया ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाची चढावा जयाचे असणे. मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परी वेंचे शरीर तिये गावी. हिमवंतू दोष खाये, परी जीविताची हानी होये, तैसे सुचित्व नोहे सज्जनांचे. सुचित्वे सुची गंगा होये, आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. बघा, भगवंत इथं प्रिय भक्त कसा असावा हे सांगत आहेत. तर भगवंताने सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये द्वैत्व भाव नसावा. नंतर काय? सुखाने आणि दुःखाने त्याच्यावर काहीच परिणाम व्हायला नको असा असावा. त्याचा अर्थ काय माहितीये का? आता बघा, घरात आपल्या काही ना काहीतरी छोट्या मोठ्या कुरघोडी होत असतात. भांड्याला भांड लागत असतं. सासू सुनांचं पटत नसतं. त्याचं मूळ जर आपण काढलं तर काय लक्षात येतं की सुनेच्या काहीतरी अपेक्षा असतात, सासूच्या काहीतरी अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षांचं दोघींच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मग वादात त्याचं रूपांतर होतं. मग इथं तेच सांगितलं, जो निरपेक्ष आहे, ज्याच्या मनात कुठलाच द्वैत्व भाव नाहीये. म्हणजे सासूने जर असं ठरवलं की माझी सून तशीच माझी मुलगी, माझ्या मुलीला मी जशी वागवते तसेच माझ्या सुनेला वागवणार, म्हणजे द्वैत्व भाव नाही, तर मग भांडणं होतील का? साधा सोपा फॉर्म्युला आहे हा. अगदी आपण आपल्या घरात हा वापरला तरी सुद्धा घरातल्या कटकटी सगळ्या संपून जातील. म्हणजे काय की आपण निरीच्छ असलं पाहिजे. सुख आलं, दुःख आलं तरी आपण समान असलं पाहिजे. सुखानं हुरळून जाता कामा नये, दुःखानं खचून जाता कामा नये, असं असायला पाहिजे. असे भक्त भगवंताला आवडतात. दुसरं काय की उद्वेग असला नाही पाहिजे मनामध्ये. लोकांना आपला त्रास होऊ नये आणि लोकांच्या वागण्याचा आपल्याला खेद वाटू नये. बघा, असे कितीतरी लोक असतात की राजकारणाच्या गप्पा काढतात आणि त्यांना उगीच इथून शिव्या देत बसतात राजकारणी लोकांना. हे असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. तेच जर त्याच्या मनात जर उद्वेग नसेल तर तो शिव्या देणार नाही. राजकारण्यांना शिव्या काही फरक पडत नाही. राजकारण्यांना तुम्ही शिव्या द्या, त्यांना त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना काही फरक पडत नसतो. काही लोक त्या राजकारणाच्या ह्याच्या नादात लागून स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतात. काय वाटेल त्या गोष्टी करतात लोक. हे म्हणजे अशा अशा प्रकारचे लोक भगवंताला प्रिय आहेत का? हे भगवंताचे भक्त म्हणावेत का? तुमच्या मनामध्ये समभाव असला पाहिजे, द्वैत्व भाव नसला पाहिजे. या कोणत्याही सुखाचा दुःखाचा तुमच्यावर परिणाम व्हायला नको, तो खरा भक्त. असे भक्त भगवंताला आवडतात. तर इथं काय सांगितलं बघा की ज्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अगदीच नसते, काहीच इच्छा नाही त्याच्या मनामध्ये. काँग्रेस आला तरी हा खुश, बीजेपी आले तरी हा खुश, काही फरक पडत नाही त्याला. कोणी येऊ देत, काही फरक पडत नाही. व ज्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते, हा काय करतो की काँग्रेस आला तरी म्हणतात ठीक आहे, चांगली गोष्ट आहे,
त्यांच्या ते त्यांच्या त्यांच्या नीतिमूल्याप्रमाणे ते वागतील, काही चांगल्या गोष्टी घडतील, ठीक आहे. वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तो. समजा बीजेपी आलं तरी सुद्धा खुश आहे, हा धर्माचं राज्य येईल, धर्माच्या अजून आपण जवळ जाऊ. म्हणजे जे काय होते त्यात आपण चांगलं शोधतो आणि आपण सुखी होतो. असे फक्त भगवंताला अपेक्षित आहेत, ना की जे काही चांगलं आहे त्यातून वाईट बघून दुःखी होणारा. सगळं व्यवस्थित चाललंय, जसं तुम्हाला म्हणलं की त्या शेतमजुराचा मुलगा कलेक्टर झाला, बंगल्यात राहायला गेला, हा झोपडीत राहणारा मनुष्य बंगल्यात राहायला गेला, तरी त्याची कुरकुर चालूच आहे. सूर्यप्रकाश येत नाही, कामगार नीट काम करत नाही, नासधूस चालू आहे, अन्न वाया घालवतात, काय वाटतं ते तक्रारीच करत राहणार. पण जे सुख मिळालेलं आहे, भगवंताने जे वाढून दिलेलं आहे, त्याचा उपभोग घ्यायचं नाहीच आहे त्याच्या डोक्यात. म्हणजे काय, जो सुखात सुद्धा दुःख शोधतो तो कायम दुःखीच होतो, आणि जो दुःखात सुद्धा काहीतरी चांगलं शोधतो तो सुखी होतो. असे भक्त भगवंतास आवडतात. तर इथं भगवंत तेच सांगतात की अर्जुना, इच्छा अगदीच नसते व ज्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते, काशी क्षेत्र मोक्ष प्राप्त करून देण्याबद्दल प्रख्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. बघा, आपण काशीला गेलो तर तिथं मोक्ष मिळतो, मोक्ष प्राप्ती होते, पण तिथं आपलं शरीर ठेव, म्हणजे तिथं मृत्यू व्हावा लागतो आपला, आपलं शरीर तिथं गंगेला अर्पण करावं लागतं, तर मोक्ष प्राप्ती होते. अजून दुसरं उदाहरण आहे की हिमालय पर्वतावर गेले असता दोषांचे क्षालन होते. आपल्यात जे काही दोष आहेत ते आपल्या शरीर सोडून निघून जातात. कुठं? हिमालयात गेल्यानंतर. पण तेथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होते. थंडी भरपूर आहे ना हिमालयात. आपल्यातल्या दोषाचं क्षालन करण्यासाठी आपण हिमालयात जातो. हिमालयात गेल्यानंतर सर्दी, खोकला, न्यूमोनिया होऊन आपल्या जीवाला हानी होते. परंतु जे सज्जन आहेत, ज्यांच्यापासून जीवाची हानी न होता पवित्रता उत्पन्न होते, पवित्रता प्राप्त होते. बघा, इथं भगवंत काय म्हणतात की तुम्ही काशीला जाता मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी, पण तुम्हाला तुमचा तिथं देह ठेवावा लागतो. हिमालयात तुम्ही जाता दोषाचं क्षालन करण्यासाठी, पण त्या हवामानामुळे तुम्हाला तुमच्या जीवाची हानी होते. परंतु जे सज्जन आहेत, जे भक्त, जे सज्जन आहेत, जे आवडते भक्त आहेत भगवंताच्या, त्यांच्यापासून जीवाची हानी न होता पवित्रता प्राप्त होते. म्हणून आपण साधू संतांच्या सानिध्यात राहतो. का राहतो? किंवा असं जे संत साहित्य आपण का वाचतो? तर त्यांच्या संगतीत राहून, अशा सज्जन लोकांच्या संगतीत राहून आपण, मनुष्य हा संगतीतून शिकणारा प्राणी आहे, अवलोकनातून शिकणारा प्राणी आहे. मग तो बघतो की साधू संत, त्यांच्या मनात कुठली इच्छा नाहीये, कोणी काय खायला दिलं तरी तथास्तु म्हणतात, नाही दिलं तरी खुश आहेत, कोणी त्यांची निंदा केली तरी त्यांना राग येत नाही, कोणी स्तुती केली म्हणून हुरळून जात नाहीत, कोणी त्यांची अगदी ढोल ताशे लावून मिरवणूक काढली तरी ते आपलं त्यांच्या त्यांच्या चित्तानंदामध्ये अगदी लीन असतात. कोणी अगदी त्यांना वाईट बोललं, काय केलं, ढोंगी आहे म्हणलं, काय म्हणलं, तरी त्यांना काही फरक पडत नाही. या गोष्टी, ही जे द्वैत्व भाव त्यांच्यातला नाहीस झालेला आहे, किंवा समदृष्टी आहे, किंवा कुठल्याही याच्यात सुखी राहण्याचं जे त्यांचं जे जी वृत्ती झालेली आहे, ती आपल्याला आवडते, म्हणून आपण अशा साधू संतांच्या सानिध्यात स्वतःला ठेवत असतो. बघा, लोकांना काही जे राजकारणी लोक आहेत किंवा अतिश्रीमंत लोक आहेत की ज्यांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून फार त्रास होतो, टेन्शन येतात, मग असे लोक कुठल्या तरी आश्रमात जाऊन 8 दिवस राहतात. का बरं?
ते त्यांनाच विचारलं तर ते सांगतात की फार शांती लागली मनाला, फार छान वाटलं. सकाळी 4 वाजता उठवतात. सकाळी उठल्यानंतर ओंकाराचा जप असतो. नंतर भगवंताची प्रार्थना, शरीर शुद्धी, नंतर योगासनं, नंतर अगदी सात्विक अन्न खायला मिळतं. तामसी नाहीये, सात्विक अन्न. अल्पोपहार, कमी अन्न मिळतं खायला, पण सात्विक असतं. नंतर प्रवचन असतात आणि अशा पद्धतीनं आपण स्वतःला भगवंताच्या जवळ घेऊन जात आहोत. भगवंताच्या जवळ जात आहोत हीच भावना माणसाला सुखावते आणि त्या 8 दिवसात त्याला मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष प्राप्ती होते म्हणजे तो शरीर सोडून निघून जातो असं नाहीये. खरा आनंद त्याला कळतो. म्हणून असे लोक आपल्या बिझी शेड्यूल मधून काही वेळ काढून अशा आश्रमात वगैरे 8-8 दिवसासाठी 10-10 दिवसासाठी शिबिर करण्यासाठी निघून जातात. तर इथं तेच सांगितलेलं आहे की असे जे सज्जन लोक आहेत की ज्यांच्यापासून जीवाची हानी न होता पवित्रता प्राप्त होते. साधू संतांच्या जवळ तुम्ही त्यांच्या सानिध्यात जर राहिला तर तुमचं मन आपोआप पवित्र व्हावं लागतं, होत होत जातं. कारण त्यांचं पवित्र एवढं मन पवित्र असतं की ती पवित्रता त्यांच्या मनातून आपल्या मनात हळूहळू हळूहळू यायला लागते. अजून काय सांगितलं बघा, दुसऱ्यास पावन करते म्हणून गंगा ही पवित्र आहे आणि तिच्या स्नानाने पाप व मनाचा तापही दूर होतात, परंतु तिच्यात बुडण्याची भीती असते. बघा इथं काय सांगितलेलं आहे की काशी क्षेत्रात आपण जातो कारण आपल्याला मोक्ष प्राप्ती हवी असते, पण तिथं आपल्याला आपलं शरीर ठेवावं लागतं. हिमालय पर्वतावर आपण जातो दोषांचं क्षालन करण्यासाठी, परंतु हवामान न मानवल्यामुळे जीवाची हानी होते. तसंच जी गंगा नदी आहे जी अतिशय पवित्र आहे, तिच्या स्नानानं पाप व मनाचा ताप दूर होतो, पण बुडण्याची भीती असते. गंगेला अतिशय वेग आहे, प्रवाह मोठा आहे, त्यात बुडण्याची भीती असते. अगदी गुडघ्याएवढ्या पाण्यात सुद्धा आपण वाहून जाण्याची भीती असते. एवढा तो प्रवाह, गंगेचा प्रवाह एवढा वेगवान आहे. परंतु जे सज्जन आहेत, ज्यांच्या सानिध्यात आपण राहिलं तर पवित्रता आपल्याला प्राप्त होते. म्हणजे तुम्ही गंगेत जाऊन स्नान करण्याची गरज नाहीये, काशीत जाऊन तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घेण्याची गरज नाहीये, किंवा हिमालयात जाऊन तुमचे दोषांचं क्षालन करण्याची गरज नाही. तुम्हाला गरज आहे फक्त अशा सज्जन मनुष्याची, अशा भक्ताची की ज्याच्या बरोबर तुम्ही राहिलं जरी असता तर तुमच्या मनाची पवित्रता आपोआप वाढते. असे भक्त भगवंतास आवडतात. खोलिये पारो नेणीजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहीजे न मरता मोक्षू, संतांचेनी अंगलगे पापा जिणने गंगे, तेणे संत संगे सुचित्व कैसे, म्हणून असे जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ, अंतू बाहिरे चोखाळू सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. तशी भक्तिरूप नदीची खोली अपार आहे. काय सांगितलेलं आहे, गंगा नदीमध्ये आपण स्वतःला पवित्र करण्यासाठी, मनाचा ताप दूर करण्यासाठी गंगेत स्नान करण्यासाठी जातो, पण बुडण्याची भीती असते. परंतु भक्तिरूप नदीची खोली अपार आहे. तरी जो मनुष्य तिच्या मार्गाने जाईल तो न बुडता व त्याची प्राणहानी न होता त्याला
अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे तुम्ही गंगेमध्ये जाता स्नान करण्यासाठी, कशासाठी? तर पाप आणि मनाचा ताप दूर व्हावा म्हणून. पण त्यात बुडण्याची भीती असते ना. त्याच्या उपरोक्ष जी भक्तीची नदी आहे, तिची खोली तर अपार आहे, पण त्यात बुडण्याचा धोका नाहीये. तिच्या मार्गाने जो जातो तो न बुडता, त्याची प्राणहानी न होता, तो विविच्छिन्न मोक्ष प्राप्त त्याला होतो. ज्या संतांच्या समागमनाने गंगेचेही पातक नाहीसे होते, त्या संत संघापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही, हे कशास विचारावे? हे सगळ्यांना माहितीच आहे की संतांचा संघ, संतांच्या बरोबर आपण राहिले की आपलं पापक्षालन होतच. म्हणून जो साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होऊन मनाचे सर्व विकार दश दिशास लावतो. म्हणजे संत साधू जे असतात, संत असतात, त्यांच्या समागमनामुळे म्हणजे त्यांच्या बरोबर आपण राहिल्यामुळे आपले मन पवित्र होऊन जाते आणि मनातले सर्व विकार नाहीसे होतात. तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्य दृष्टी असते, त्याप्रमाणे त्याला ब्रह्मतत्व दिसते. असा जो मनुष्य असतो, जो भक्ती मार्गाला लागलेला आहे, जो मनातून पवित्र आहे, जो अंतर्बाह्य निर्मळ आहे, तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असतो. कसा? तर पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्यदृष्टी असते, म्हणजे जमिनीमध्ये काय द्रव्य असेल, कशाचा खजाना असेल, तर अशा पायाळू लोकांना दिसतो. किंवा जमिनीतलं पाणी दिसतं, पाणी कळतं त्यांना. बघा, कुठं विहीर खोदायची असेल किंवा बोरिंग करायचं असेल, आपण पायाळू लोकांना बोलवतो आणि त्यांना म्हणतो पाणी दाखवा कुठे, तर ते दाखवतात. तसं या लोकांना ब्रह्मतत्व दिसते. हे जे असे जे भक्त आहेत, या लोकांना ब्रह्मतत्व दिसते. ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापक असून अलिप्त असते, त्याचप्रमाणे ज्यांचे मन सर्व व्यापक असून कशानेही लिप्त होत नाही. बघा, आकाश सर्वत्र आहे. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, तुम्हाला आकाश दिसतेच. म्हणजे ते सर्व व्यापक आहे, सर्वत्र आहे. त्याचप्रमाणे असे जे भक्त आहेत, ते सर्वव्यापी असून सुद्धा कशातही लिप्त होत नाही. कशाची त्यांना अपेक्षाच नाहीये. सर्व व्यापक आहे, सर्वत्र असतात ते, पण त्यांना कशाचीही अपेक्षा नसते, निरपेक्ष असतात. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून गेल्यावर निर्भय होतो, त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो. बघा, पारधी पक्षी पकडतात, प्राणी पकडतात. एखादा पक्षी चुकून त्याच्या हातातून पिंजऱ्यात घालता घालता सुटून निघून जातो. एकदा तो पारध्याच्या हातून निसटून गेला की तो निर्भय ना, आकाशच मोकळं त्याला उडण्यासाठी, कारण तो स्वतंत्र झालेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात पारध्याविषयी, पारध्याच्या हातात आहे तोपर्यंत भीती, पारध्याच्या हातातून निसटून गेला की त्याच्या मनात कुठली भीती, काहीच भीती नसते. त्याचप्रमाणे असा जो मनुष्य जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो, बघा, असा जो निरीच्छ मनुष्य आहे तोच भगवंताचा आवडता आहे. अजून काय सांगतात बघा, आवडत्या भक्ताचं वर्णन काय आहे की मेलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडल्याबद्दलची लाज वाटत नाही, तसा जो नेहमी सुखी असून त्याला चांगले वाईट याची बिलकुल पर्वा नसते. एकदा मनुष्याच्या शरीरातून प्राण निघून गेले की त्याच्या अंगावर कपडे आहेत का नाही आहेत का, त्याला कसे लाज वाटायचा संबंधच नाही, कारण त्याच्या मनात त्याच्या
शरीरामध्ये जीवच नसतो ना, त्याला काही त्याचा फरक पडत नाही. तसा त्याचप्रमाणे जो भक्त नेहमी सुखी असून त्याला चांगले व वाईट याची बिलकुल पर्वाच नसते. चांगले झाले तरी ठीक आहे, आपल्याबद्दल वाईट झालं तरी ठीक आहे, कोणी आपल्याबद्दल चांगलं म्हणलं तरी ठीक आहे, कोणी वाईट म्हणलं तरी ठीक आहे. काहीच फरक पडत नाही त्याला. आणि कोणतेही कर्म आरंभ करण्यापूर्वी त्याचे मनात कर्तृत्व अभिमान बिलकुल नसतो. ज्याप्रमाणे अग्नी सरपणाशिवाय आपोआप विझून जातो. आणि असे जे भक्त असतात त्यांनी एखादं काम करण्यापूर्वी त्यांच्या मनात कोणताही कर्तृत्व अभिमान नसतो. मी केलं असं काही नसतं. तो कर्तृत्व अभिमान त्यांच्या मनातून नष्ट झालेला असतो. कसा? तर अग्नी सरपणाशिवाय जसा नष्ट होतो तसा. अग्नी पेटलेला आहे तर आपण सरपणच दिलं नाही तर आपोआप राख होऊन तो विझून जातो. तसा त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती करता सांगितलेल्या अंगांपैकी उपयम म्हणजेच शांती ज्याच्या वाट्याला आलेली आहे, अर्जुना, अशा प्रकारे आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला पुरुष द्वैताच्या पलीकडे तीरावर निघून जातो. जो आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेला आहे, आत्मानंदाने जो ओतप्रोत भरलेला आहे, ज्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही, सुखाचा परिणाम होत नाही, दुःखाचा परिणाम होत नाही, असा मनुष्य द्वैताच्या पलीकडच्या तीरावर निघून जातो. म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेतो. किंवा भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरिता आपणच आपली 2 ठिकाणी वाटणी करून एकाचे नाव सेवक असे ठेवतो व सेवकाहूनही जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवतो. जो भक्ती न करणाऱ्या लोकास भक्ती मार्ग आचरण करून दाखवतो. असा जो भक्त असतो जो इतरांना सुद्धा भक्ती मार्गाला लावतो. स्वतःच्या वाणीने शास्त्राचा उपदेश करून भगवंताची ख्याती सांगून जो इतरांना सुद्धा भक्ती मार्गाला लावतो त्याचीच आम्हाला प्रीती असते. असाच मनुष्य, असाच भक्त आम्हाला आवडतो असं भगवंत इथं स्पष्टपणे सांगत आहेत. आणि तो आमचे निज ध्यान होतो. असा जो भक्त आहे तो आमचे निज ध्यान होतो. किंबहुना तो मिळेल तेव्हाच आम्हाला समाधान होते. असा भक्त भेटल्यानंतरच भगवंताला समाधान होते. म्हणजे जसं आपण भगवंताच्या भेटीसाठी आतुर असतो तसं भगवंत सुद्धा अशा भक्ताच्या भेटीसाठी अधीर असतात अगदी. आणि ते मिळाल्यानंतर, असा भक्त मिळाल्यानंतर भगवंत समाधान होते. त्याच्याकरिता मला हे अवतार घ्यावे लागतात. अशा भक्तासाठीच मला अवतार घ्यावे लागतात व त्याच्याकरिता मला या ठिकाणी वास्तव करावं लागते आणि त्याच्यावरून मी पंचप्राण ओवाळून टाकतो. इतका तो मला प्रिय असतो. असे जे भक्त असतात त्यांच्याकरता भगवंत अवतार घेतात. जसं श्रीकृष्ण अवतार आहे, जसं श्रीराम अवतार आहे, असे अवतार घ्यावे लागतात त्यांना आणि त्यांच्या ठिकाणी वास्तव करावं लागतं, त्यांच्या ठिकाणी राहावं लागतं. आणि अशा भक्तांच्यावरून मी माझे पंचप्राण वळवून टाकतो, एवढे ते माझ्या आवडीचे असतात असं भगवंत सांगत आहेत. तर आज आपण भगवंताला आवडणारे भक्त, जे प्रिय भक्त आहेत, त्यांची लक्षणं आपण पाहिली. आपण अजून एकदा थोडीशी ती लक्षणं डोळ्याखालून घालूयात आणि थांबूयात. तर काय काय लक्षणं आहेत बघा, की जो भक्त आहे त्याला इतर लोकांच्या पासून उद्वेग होत नाही किंवा लोकांपासून त्यांना संतोष सुद्धा होत नाही. म्हणजे अगदी समभाव ज्याच्या मनात आहे आणि
कुठल्याही विषयाच्या संबंधी आनंद, क्रोध, भय, त्रास असा त्याला होत नाही. किंवा जे भक्त निस्पृह आहेत, अंतर्बाह्य पवित्र आहेत, दक्ष आहेत, उदासीन आहेत, निर्भय आहेत, कोणत्याही फलाची इच्छा न करणारे आहेत, असे भक्त भगवंतास प्रिय असतात. आणि अशा भक्तांच्या शोधात भगवंत सुद्धा असतात. असा भक्त भेटला म्हणजे भगवंताला समाधान होते. अशा भक्तांच्या वरून भगवंत स्वतः त्यांचे पंचप्राण ओवाळून टाकतात. आणि असे भक्त भगवंतास फार आवडतात. आज आपण इथंच थांबत आहोत. उद्या आपण भाग नंबर 9 पाहणार आहोत. म्हणजेच श्लोक नंबर 17च्या पुढे आपण पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. हे जे भगवंताला आवडणारे भक्त आहेत, असा भक्त आपण कसे बनवू शकतो आणि भगवंताला कसे खुश करू शकतो याचा विचार करायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.